नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं श्री स्वामी समर्थ स्टडी पॉईंटमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकलव्य ज्ञानवर्धनी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नागपूर चर्चेद्वारे उपक्रम गट ब। विद्यार्थी मित्रांनो, श्री स्वामी समर्थ आपल्या प्रयत्नांना यश देवो आणि आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल हो। यामध्ये आपण संपूर्ण ही जी प्रश्नपत्रिका आहे यामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि उत्तरांसहित ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। त्यामुळे आपल्यावरही जर स्वामींचा आशीर्वाद असेल तर आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे। आपल्याला स्वामी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बरकत देईल। यामध्ये सर्वात पहिला प्रश्न पाहायचा आहे, तर डिस्प्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली? यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन ते देण्यात आलेले आहे। पहिला ऑप्शन आहे महात्मा गांधी, 2 वी रा शिंदे, 3 महात्मा फुले आणि 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर डिप्रेस क्लास या मिशनची स्थापना वी रा शिंदे यांनी केली। कोणी केली? तर वी रा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशन याची स्थापना ही केलेली आहे। यानंतर 2 यामध्ये पाहायचं आहे, 1889ला मुंबईमध्ये डॅश यांनी शारदा सदन सुरू केले। यामध्ये ऑप्शन जगन्नाथ शंकर सेठ, 2 फिरोजी शाह मेहता, 3 पंडिता रमाबाई आणि 4 महात्मा फुले। याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई। ठीक आहे, तर 1889ला मुंबईमध्ये पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन सुरू केले। यानंतर 3 यामध्ये तैनाती फौजेचे धोरण भारतात कोणी सुरू केले? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड वेलेस्ली, 2 लॉर्ड कॉर्नवालिस, 3 रॉबर्ट क्लाइव्ह आणि 4 वॉरेन हेस्टिंग। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड वेलेस्ली। ठीक आहे, तैनाती फौजेचे धोरण लॉर्ड वेलेस्ली यांनी सुरू केले। यानंतर 4 जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? 1 1918, 2 1917, 3 1916। ठीक आहे, आणि ते ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्यासमोर 1919। तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1919। काय आहे? 1919। यानंतर 5 यामध्ये 1932मध्ये पुणे करार डॉक्टर आंबेडकर आणि डॅश यांच्यात झाला। 1 रवींद्रनाथ टागोर, 2 महात्मा गांधी, 3 पंडित नेहरू आणि 4 सरदार पटेल। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच महात्मा गांधी। 1932मध्ये पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यामध्ये काय, तर पुणे करार हा 1932 साली झालेला आहे। यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 6 भूदान चळवळ डॅश यांनी सुरू केली? 1 महर्षी कर्वे, 2 वी रा शिंदे, 3 विनोबा भावे आणि 4 साने गुरुजी। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी काय केले, तर भूदान चळवळ ही सुरू केली। यानंतर प्रश्न क्रमांक 7 यामध्ये सन 1857च्या राष्ट्रीय उठावाचे नेतृत्व कोणी केले? 1 तात्या टोपे, 2 मंगल पांडे, 3 राणी लक्ष्मीबाई आणि 4 बहादूरशाह जफर। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बहादूरशाह जफर यांनी 1857च्या उठावाचे नेतृत्व केले। यानंतर प्रश्न क्रमांक 8 यामध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव कोणी केला? 1 मोहम्मद घोरी, 2 बाबर, 3 मोहम्मद बिन कासिम आणि 4 मोहम्मद तुघलक। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 यामध्ये मोहम्मद घोरी याने पृथ्वीराज चौहान यांचा पराभव केला। यानंतर यामध्ये 9 ए मेरे वतन के लोगों हे गीत कोणी लिहिले? 1 मोहम्मद इक्बाल, 2 कवी प्रदीप, 3 हरिवंशराय बच्चन आणि 4 अरविंद घोष। तर ए मेरे वतन के लोगों हे गीत 2 कवी प्रदीप यांनी लिहिलेले आहे। यानंतर 10 यामध्ये महात्मा गांधी हे कोणत्या गोलमेज परिषदेत हजर होते? 1 चौथ्या, 2 तिसऱ्या, 3 दुसऱ्या आणि 4 पहिल्या। तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला काय होते,
तर 1000 होते. यानंतर 11 यामध्ये 10 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? 1 वित्त सचिव, 2 गव्हर्नर, 3 अर्थमंत्री आणि 4 गृहमंत्री. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गव्हर्नर. 10 रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? तर गव्हर्नर यांची सही असते. यानंतर 12 यामध्ये RBIची स्थापना कधी करण्यात आली? 1920, 1935, 1940 आणि 1950. तर RBIची स्थापना ही 1935 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13 यामध्ये खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता? 1 आयकर, 2 महामंडळ कर, 3 GST आणि 4 वरील सर्व. 13 याचा ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष कर काय आहे? तर GST हा अप्रत्यक्ष कर आपण देतो. यानंतर 14 यामध्ये चलनी नोटा रद्द करण्याची घोषणा पहिल्यांदा भारतात कधी करण्यात आली? 1 1945, 2 1946, 3 2016 आणि 4 1978. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2016. तर 2016 या साली चलनी नोटा रद्द करण्याचं काय तर घोषणा करण्यात आली. यानंतर प्रश्न क्रमांक 15 बांगलादेश या देशाचे चलन काय आहे? 1 रुपया, 2 डॉलर, 3 रुबेल आणि 4 टाका. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 टाका. काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच टाका. त्यानंतर 16 यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार असे म्हणतात? 1 पुणे, 2 जळगाव, 3 यवतमाळ आणि 4 सोलापूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर. सोलापूर यास काय म्हणतात? तर ज्वारीचे कोठार असे म्हणतात. काय म्हणतात? तर ज्वारीचे कोठार कशाला म्हणतात? तर सोलापूर. यानंतर 17 यामध्ये झिंगे उत्पादन झालेल्या क्रांतीला डॅश क्रांती म्हणतात? 1 पिवळी, 2 गुलाबी, 3 करडी आणि 4 काळी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गुलाबी. तर झिंगे उत्पादन झालेल्या क्रांतीला गुलाबी क्रांती असे म्हणतात. यानंतर 18 यामध्ये कोणत्या वृक्षापासून लाख तयार केली जाते? कुसुम, खैर, बाभूळ आणि चिंच. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच कुसुम. कुसुम या वृक्षापासून लाख तयार केली जाते. यानंतर प्रश्न क्रमांक 19 राष्ट्रीय उंट संशोधन केंद्र डॅश येथे आहे? 1 जयपूर, 2 कोटा, 3 बिकानेर आणि 4 जैसलमेर. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बिकानेर. यानंतर 20 यामध्ये गीर, सहीवाल, थारकापर या कशाच्या प्रजाती आहेत? 1 म्हैस, 2 गाय, 3 शेळी आणि 4 मेंढी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गाय. गीर, सहीवाल, थारपाकर आणि या कशा प्रजाती आहेत? तर गायीच्या प्रजाती आहेत. यानंतर 21 यामध्ये खेड्यात जन्ममृत्यूची नोंद कोण ठेवतो? ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य. उत्तर 1 ग्रामसेवक. खेड्यात जन्ममृत्यूच्या नोंदी ग्रामसेवक हा ठेवत असतो. यानंतर 22 यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात? राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आणि पक्षप्रमुख. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 प्रधानमंत्री. केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री हे करत असतात. यानंतर 23 यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात एकूण किती मतदारसंघ आहेत? उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रामध्ये एकूण 288 मतदारसंघ आहेत आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 48 मतदारसंघ आहेत. यानंतर 24 यामध्ये प्रत्येक गावातील जमीन धारकाच्या नोंदी कोण ठेवतो? तलाठी, ग्रामसेवक, सरपंच आणि आमदार. तर यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच तलाठी. प्रत्येक गावातील जमीन धारकाच्या नोंदी तलाठी हा ठेवतो. यानंतर 25 यामध्ये राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? 5, 4, 6, 3.
तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच 6. राज्यसभेच्या खासदारांचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 26 यामध्ये मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात आहेत? यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 35A, ऑप्शन क्रमांक 2 50, ऑप्शन क्रमांक 3 49 आणि ऑप्शन क्रमांक 4 51A. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 51A. यामध्ये काय तर मूलभूत कर्तव्य असतात. काय असतात मूलभूत कर्तव्य आणि कोणत्या कलमामध्ये असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजेच 51A. यानंतर 27 घटनादुरुस्ती कोणत्या कलमाअंतर्गत केली जाते? 1 325, 2 268, 3 178 आणि 4 368. ऑप्शन क्रमांक 4 368. या कलमाअंतर्गत काय तर घटनादुरुस्ती ही केली जाते. यानंतर 28 यामध्ये प्रधानमंत्र्यांना शपथ कोण देतात? सरन्यायाधीश, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच राष्ट्रपती. यानंतर 29 संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 राज्यसभा, ऑप्शन क्रमांक 2 लोकसभा, ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा आणि ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच राज्यसभा. संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे. यामध्ये 30 भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत हक्कासंदर्भात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन क्रमांक 2 3, ऑप्शन क्रमांक 3 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 4. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 3. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच काय तर 3. भाग 3 हा काय तर मूलभूत हक्कासंदर्भात आहे. यानंतर 31 यामध्ये विश्व खाद्य सुरक्षा दिवस कधी असतो? 1 5 जून, 2 6 जून, 3 7 जून आणि 4 8 जून. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 6 जून या दिवशी विश्व खाद्य सुरक्षा दिवस हा असतो. यानंतर यामध्ये प्रश्न क्रमांक 32 NCCचे 2 दिवसीय वार्षिक नीतिसंवाद शिबिर कुठे आयोजित केले गेले? 1 नवी दिल्ली, 2 चेन्नई, 3 मुंबई आणि 4 नागपूर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली. NCCचे 2 दिवसीय वार्षिक संवाद शिबिर नवी दिल्ली येथे काय झाले तर आयोजित केले गेले. यानंतर 33 यामध्ये स्मार्ट AI रिसोर्स असिस्टन्स फॉर हेल्थ कोणत्या संस्थेने केले आहे? WHO, UNSCO, FESSI आणि UNO. तर याचं योग्य उत्तर आहे तर AIची निर्मिती कोणी केली तर FASSAI या संस्थेने काय तर याची निर्मिती केलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 34 यामध्ये कोणता देश जगात सर्वात वेगवान 5G नेटवर्क देणाऱ्या देशांच्या अव्वल स्थानी आहे? 1 भारत, 2 UAE, 3 चीन आणि 4 USA. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 UA आणि E. यानंतर 35 फ्रेंच ओपन 2024 ही टेनिस स्पर्धा कोणी जिंकली? राफेल नदाल, 2 कार्लोस अल्करेज, 3 रॉजर फेडरर आणि 4 स्टाफोन स्टिफिलिस. उत्तर 2 कार्लोस अल्क्रोज यांनी काय तर फ्रेंच ओपन 2024 ही स्पर्धा काय जिंकलेली आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 36 VIPL म्हणजेच वुमन IPLचे दुसरे विजेतेपद कोणत्या संघाने मिळविले? 1 मुंबई इंडियन्स, 2 दिल्ली कॅपिटल, 3 रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि 4 गुजरात टायटन. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 दिल्ली कॅपिटल या संघाने वुमन्स IPLचे दुसरे विजेतेपद मिळविले. यानंतर 37 थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धा 2024 कोठे पार पडली? 1 भारत, 2 चीन, 3 सिंगापूर आणि 4 जापान. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे आपण नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. यानंतर 38 यामध्ये मनरेगा अंतर्गत मजुरीचा दर कोणत्या देशात सर्वाधिक आहे?
यामध्ये उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा हे याचं योग्य उत्तर असणार आहे. यानंतर 39 क्षयरोग निर्मूलन करण्याचे ध्येय भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे? 1 2027, 2 2026, 3 2025 आणि 4 2028. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला याचा भाग 2 हवा असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आपण जर कमेंटमध्ये सांगितलं आणि जर सबस्क्राईब केलं तर मी आपल्यासाठी भाग 2 नक्कीच घेऊन येईल.